नमस्कार शेतकरी बंधूंनो, पार्श जेनेटिक इंडिया इनोवेजमध्ये मी श्रीराम सावळे आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपलं 81 नंबर प्लॉट, बहुचर्चित इनोवेजचा 81 नंबर चना या प्लॉटची पाहणी करता हे बघा. तुम्ही बघू शकता हे बोर्ड जे आहे आम्हाला धरायची गरज नाही. हे बघा, हे ठेवलं की बोर्ड एकदम बसून चालला इथं. म्हणजे एवढी हाईट वाढलेली आहे. आपल्यासोबत शेतकऱ्याचा परिचय घेऊया आणि त्यांच्याकडून आपला अनुभव घेऊन टाकूया आपला इनोवेज 81चा. तर नमस्कार दादा, काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव देवीदास गंगाधर पाटील, राहणार धुप्पा, तालुका नायगाव. बरं, हे चना 81 नंबर किती दिवस झाले तुम्हाला आता? सर, या चना 81 नंबरला जवळपास 1 नोव्हेंबर या दिवशी पेरलो मी. बरं, म्हणजे आज जवळपास 75 दिवस झाले समजा. 75 दिवस कंप्लीट झाले. तर याचं नियोजन शेतकरी बांधवांना सांगा आमच्यात, कसं कसं केलं तुम्ही, काय काय केलं? सर, एक आपलं ठिबक आपलं तुषारनं पाणी दिलं एक, बरं पुन्हा 12-32-16 खत वापरलं, बरं पुन्हा बाकीच्या भरपूर औषधी वापरली. बरं औषधी वापरण्यापेक्षाही आपली व्हरायटी म्हणजे बीज आपलं काय बियाणं महत्वाचं आहे. बरं बियाणं आपल्याला आवडलं, बियाणं उत्कृष्ट आहे सर. बरं औषधीचं काही विषय नाही, पण बियाणं आपल्याला आवडलं. बरं बरं मग तुम्ही आता या परिस्थितीत तुम्हाला काय अजून काय सांगू इच्छिता की बाबा दुसऱ्या हरभऱ्यापेक्षा आणि या हरभऱ्यामध्ये फरक काय आहे तुम्हाला? मी दरवर्षी वेगळ्या वेगळ्या प्रकारचा हरभरा वापरतो. बरं त्याच्यामध्ये आपल्याला ह्यावेळेस हे बियाणं 1 नंबर वाटलं. आणि मी शेतकऱ्याला अशी विनंती करतो बरं की कोणीही वापरायला हरकत नाही. चांगल्या पद्धतीचं व्हरायटी आहे, चांगलं फुल, पुन्हा त्याची वाढ, फुटवे सगळं ओके आहे. तर पाहू शकता, इकडे जवळ या थोडा कॅमेरा घेऊन. काही शेतकऱ्याचं म्हणणं होतं की वाढ भरपूर आहे. वाढ याच्यामुळं आहे की ही वाढ करणारीच व्हेरायटी आहे, म्हणजे मेकॅनिकल व्हेरायटी आहे. तुम्ही याला हार्वेस्टिंग मशीनद्वारे काढू शकता, काढणी करू शकता. हे बघा, हे फुटवे बघा, एका झाडाला हे बघा, हे फुटवे हे बघा. आणि हे बघा, फुल तेवढेच आहेत. याला 75 दिवस झालेले आहे. घाटा आता सुरुवात झालेली आहे घाट्याला लागण्याची. फुल बघू शकता तुम्ही, फुल एकदम भरपूर भरगच्च फुल लागलेलं आहे. तर पाहू शकता शेतकरी बंधूंनो. आणि आपल्यासोबत समृद्धी कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री सिद्धार्थ आढाव सर बी आहेत आपलं. त्यांचं काय थोडक्यात आपण जाणून घेऊया म्हणणं. नमस्कार दादा, काय म्हणणं आहे तुमचं, बोला या आमच्या 81 बद्दल. नाही, या बाकी व्हरायटीपेक्षा चना बियाण्यामध्ये 81 नंबर हे सर्वोत्कृष्ट आहे हे आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं. पण काही गोष्टीमध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये या व्हरायटीबद्दल पॉझिटिव्ह बसण्यासाठी जरा वेळ लागला. पण व्हरायटी आम्ही प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आम्हाला बी असा आत्मविश्वास आला की ही व्हरायटीच आहे. फुटव्याची संख्या बी जास्त आहे. एवढं आहे की हाईट आहे, पण हाईटमध्ये बी फुटवा आहे चांगला. फ्लॉवरिंग सेटिंग चांगली आहे आणि बुडापासून शेंड्यापर्यंत फ्लॉवरिंग आहे आणि घाटीची सेटिंग बी चांगली होते. बरं दादा, मर बाबत काही आहे का काही तुमची कंप्लेंट? नाही, या बियाण्याविषयी बोलत तर सर मर अजिबात नाही. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यामध्ये असं संभ्रम निर्माण झाले की व्हरायटी फक्त वाढत आहे. अच्छा, वाढल्यामुळं काही काही लागत नाही किंवा फळकेम लागत आहे. पण तुम्ही असं बघा, फुल ओके आले, पुन्हा घाटीचं उत्पादन चांगलं झाले, म्हणजे व्यवस्थित वाटले सर आपल्याला. बरं त्याच्या अगोदर मला काय वाटलं की बाबा सोयाबीन सारखं वाढत आहे, पुन्हा उंची जास्त होत आहे असं वाटलं आपल्याला. सोयाबीन वापरलं होतं ना? हो, वापरलं ना. तर पाहू शकता, यांनी आपल्यावर विश्वास, आपले शेतकरी विश्वासू शेतकरी आहेत. त्यांनी आपलं इनोवेज 108 पण वापरलं होतं, सोयाबीनची व्हेरायटी. त्याच विश्वासाचा वारसा ठेवून त्यांनी 81 नंबर चना पण वापरला आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप समाधानी आहेत. तर पाहू शकता तुम्ही, एक ना एक झाड आणि एक ना एक घाटा एकदम व्यवस्थितशीर भरलेला आहे आणि प्लॉट हे चांगला पिकल अशी आपण आशा करूया. धन्यवाद. धन्यवाद.